माझे नाव अजय. मी आजच संभाजीनगरला माझ्या ड्युटीच्या कामासाठी आलो होतो. कारण माझी बदली याच गावात झाल्या असल्या कारणाने मला सकाळीच लवकर यावे लागले. मी एका नॅशनलाइज बँकेत काम करत होतो. आज माझ्या कामाच्या या ठिकाणी पहिलाच दिवस होता. मी रात्रीला गेस्ट रूमवरच राहून आजचा दिवस काढणार होतो. मग त्या ठिकाणी कोणालाही विचारून बँकेच्या जवळच एखाद्या भाड्याची रूम घेऊन त्या ठिकाणी राहायचा मी विचार केला होता. सकाळी 10 वाजेला आमची बँक उघडली आणि मी बँकेत प्रवेश केला. सर्वात अगोदर मॅनेजरची भेटगाठ करावी, मग ते जे टास्क देतील त्या ठिकाणी जाऊन मी काम करणार होतो. मला पहिल्याच दिवशी बँकेच्या लोन प्रकरणाची फाईल पडताळण्याचे काम मिळाले आणि माझ्या शेजारी जे व्हाईस मॅनेजर बसले होते, माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. असं वाटत होते की यांना मी कुठेतरी या अगोदर भेटलो आहे, पण मला ते व्यवस्थित आठवत नव्हते. मग जेव्हा बँकेतील कर्मचारी त्यांच्याजवळ चेक घेऊन आला आणि तो त्यांना म्हणाला, आकाश सर, यह चेक मैनेजर ने आपको देने के लिए कहा है, एक बार आप चेक कर लेना. तेव्हा मला थोडं करंट लागलं की याला तर मी या अगोदर आपल्या शाळेतच पाहिलं आहे. हा तर माझा क्लासमेट आकाशच आहे. 100% तोच. थोडीशी दाढी चेहऱ्यावर असल्यामुळे तो माझ्या काही ओळखीचा लागत नव्हता. मग मी त्याच्याकडे पाहून त्याला म्हणालो, हाय आकाश सर, कैसे हो? पहचाना मुझे? मैं अजय, आज ही पोस्टिंग आया हूँ. मग आकाश मला म्हणाला, ठीक है, आज ही आए हो तो अच्छे से काम करना, कुछ शिकायत का मौका नहीं देना. असं म्हणून तोही त्याच्या कामात लागला. अधूनमधून मी त्याच्यावरच लक्ष ठेवून होता की याला माझ्याबद्दल काही आठवतं की नाही. मग मध्येच लंच ब्रेक झाला आणि आम्ही दोघंही जेवणासाठी आपापल्या रूममध्ये आलो. त्या रूममध्ये आम्ही दोघेच बसलो होतो. जसेही आकाशने डबा उघडला, भाजीचा सुगंध खूपच छान येत होता. मग मी त्याला सर न म्हणता डायरेक्ट आकाश नावानेच हाक मारली. आकाश, आज डबा खूपच छान बनवला आहे घरच्यांनी. त्याच वेळेस तो माझ्याकडे एका रागीट नजरेने पाहू लागला आणि म्हणाला, तुम्हें बोलने का कुछ मॅनर्स है की नहीं? किससे बात कर रहे हो? त्यावर मी त्याला म्हणालो, अरे, इतना क्यों अकड़कर बोल रहे हो? मुझे पहचाना नहीं? मैं तो तुम्हें पहली नज़र में ही पहचान गया था, मगर बस तेरा नाम जानने की देरी थी. अब तो वो भी मुझे पता चल गया है. अरे, मैं तेरे बचपन का दोस्त अजय. हम एक ही क्लास में ही एक ही स्कूल में पढ़ते थे. कुछ याद आया? तेव्हा आकाश आपल्या जागेवरून उठून सरळ माझा जवळ आला आणि मला म्हणाला, अरे यार अजय, सॉरी, मैं तुझे पहचान ही नहीं पाया. बहुत सालों के बाद देखा यार तुझे. काफी बदल गए हो तुम. तेव्हा मी आकाशला म्हणालो, सच में, जब मैंने तुझे पहली बार ऑफिस में देखा तब मुझे काफी खुशी हुई. नहीं तो मैं यही सोच रहा था कि ऐसी अनजान जगह में अपने दिन कैसे गुजारूंगा. मग आकाश मला म्हणाला, अभी कहाँ रुके हो? चलो मेरे घर. मग मी आकाशला म्हणालो, यार, मैं अभी फिलहाल एक दिन के लिए गेस्ट हाउस में रुका हूँ. कोई पास में ही अच्छा किराए का रूम मिल जाएगा, तब उसमें शिफ्ट हो जाऊंगा. त्यावर आकाश मला म्हणाला, अरे, रूम की कोई ज़रूरत नहीं है. जब तक तुम्हारा दिल करता है तब तक तुम मेरे घर पर रुक सकते हो. और ऐसे भी मेरे घर के बगल में एक रूम खाली है. नहीं तो फिर तुम वहाँ भी रुक जाना. त्यावर मी आकाशला म्हणालो, ये तो अच्छी बात हो गई यार. आकाश, हमें बैंक में आने जाने के लिए भी कोई दिक्कत नहीं होगी. साथ में ही आएंगे. मग आम्ही दोघांनी मिळून दुपारचे जेवण केले आणि आकाश मला म्हणाला, अभी घर जाते वक्त तुम उस गेस्ट रूम से चेकआउट करके मेरे साथ मेरे घर चलना. मैं तुम्हें वह रूम दिखा दूंगा, फिर तुम वही शिफ्ट हो जाना. मग संध्याकाळी 5 वाजेला मी व आकाश बँकेच्या वेळ संपल्यानंतर सोबतच माझ्या गेस्ट रूमवर आलो. मग मी चेकआउट केल्यानंतर माझा सामान घेऊन आम्ही दोघंही आकाशच्या घरी आलो. घराच्या बाहेर बाल्कनीत एक सुंदर बाई झाडांना पाणी टाकत होती. तिने निळ्या कलरची साडी घातली होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावरूनच
तिचं रूप हे हिऱ्यासारखं चमकत होतं. पण ही बाई कोण असावी? मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे एकटक नजरेने पाहतच होतो. तेवढ्यात आकाश त्या बाईला म्हणाला, अंजली, यह मेरा दोस्त अजय आज ही इस जगह आया है और मेरी बैंक में मेरे साथ काम करता है. तिचं लक्ष माझ्याकडेच होते. मग वहिनी मला म्हणाली, आओ भाई साहब, आप बाहर ही खड़े हो, अंदर चलो. मग आकाश मला म्हणाला, अजय, यह मेरी बीबी है. तेव्हा मी त्याला म्हणालो, आकाश, तुमने शादी कब की? त्यावर तो मला म्हणाला, 1 साल हो गया. काफी नसीब वाला है यार, तुझे इतनी अच्छी बीवी मिली. मी आणि आकाश सोफ्यावरच बसून गप्पा करत होतो. तेवढ्यात आकाशची बायको पाणी व चहा घेऊन आली. तिने अगोदर आकाशला पाणी व चहा दिली. मग ती जेव्हा मला चहा व पाणी देण्यासाठी आली, तेव्हा तिच्या ब्लाऊजमध्ये सेफ्टी पिन मध्ये अडकवलेला साडीचा पदर अचानक पिन उघडल्यामुळे खाली सटकला आणि तिच्या आतले दृश्य मला स्पष्टपणे दिसले. आकाश चहा पिण्यात व्यस्त होता. मी काही सेकंदासाठी त्याच ठिकाणी पाहत होतो आणि अंजली वहिनी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. मग हळूच अंजली वहिनीने तो पदर आपल्या खांद्यावर आणला आणि मला म्हणाली, भाई साहब, चहा ले लो, नहीं तो थंडी हो जाएगी. ती माझ्या समोरच बसून हातात चहाचा कप घेऊन वेगळ्याच पद्धतीने चहा घेत होती. ती अगोदर कपावर जीभ फिरवून मग तो कप ओठाला लावत होती. मी तिच्यावरच लक्ष ठेवून होता. तेवढ्यात आकाश मला म्हणाला, अजय, तुम तुम्हारी भाभी से बातचीत करो, मैं अभी तैयार होके आता हूँ. मग आकाश तयार होण्यासाठी गेल्या आणि तेवढ्यातच अंजली वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, कैसा लगा आपको यहाँ आकर? तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, मैं आज सुबह ही ड्यूटी ज्वाइन की है. मतलब संभाजी नगर में मेरा पहला ही दिन है, मगर यहाँ का मौसम काफ़ी अच्छा है और आकाश जैसे पुराने दोस्त मिलना, वो भी एक नसीब की बात है. अभी फ़िलहाल मैं आपके घर में हूँ. मुझे काफ़ी अच्छा लगा यहाँ आके. ऐसा लग रहा है कि मैं मेरे ही घर में हूँ. मी वहिनीकडे पाहून बोलत असताना अचानक त्यांनी आपला एक पाय दुसऱ्या पायावर ठेवला. चेहऱ्याने तर त्या सुंदर होत्याच, पण त्यांच्या पायाकडे पाहूनही त्या आतून खूप सुंदर असाव्यात, असे माझ्या मनात कल्पना आली. माझे लक्ष त्यांच्या पायाच्या सुंदरतेकडेच होते. तेवढ्यात वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, रात के खाने में क्या बनाऊं मैं आपके लिए? त्यावर मी त्यांना म्हणालो, कुछ भी बना दो भाभी, जो आपको और आकाश को अच्छा लगता हो. आम्ही बोलतच असताना आकाशही आंघोळ करून बाहेर आला आणि मला म्हणाला, अजय, तुम भी जल्दी से तैयार हो जाओ, हम बगल वाले मकान मालिक को मिल लेते हैं, फिर कल से तुम अपना सामान वहाँ लगा कर रह सकते हो. तेव्हा वहिनी म्हणाल्या, अरे भाई साहब, आप बगल में ही रहने वाले हो, फिर तो काफ़ी अच्छा ही हुआ. हर दिन आपसे मुलाकात होती रहेगी. मुझे लगा आज की रात यहाँ रुकने के बाद तुम कहीं और चले जाओगे. मग मी पण तयार होऊन आकाशसोबत जाऊन शेजारच्या घरमालकाशी बोलणी करून त्या घराची चावी ताब्यात घेतली आणि परत आम्ही दोघंही आकाशच्या घरी आलो. घरात आल्यावरही माझे डोळे अंजली वहिनींना शोधत होते. तेवढ्यात वहिनी त्यांच्या रूममधून स्काय ब्लू कलरचा गाऊन घालून बाहेर आल्या. त्यात त्या इतक्या सुंदर दिसत होता की आताच त्यांना माझ्याशी लग्न करण्याची मागणी घालावी असे मला वाटत होते. मग वहिनी आमच्यासमोर येऊन मला म्हणाल्या, भाई साहब, घर की चावी आपने ले ली ना अपने पास? तेव्हा मी वहिनींना म्हणालो, ले ली भाभी. मग वहिनीने आपले दोघंही हात वर करून आळस देऊ लागली. तेव्हाच वहिनींच्या गाऊनच्या स्लीवमधून त्यांच्या आतले कपडे म्हणजे ब्रा मला स्पष्ट दिसत होते. ते दृश्य इतके सुंदर होते की आताच वहिनींच्या त्या ठिकाणी माझ्या दोघंही हातांचा स्पर्श करावा असे वाटत होते. पण आकाशही माझ्या शेजारी उभा राहून अंजली वहिनींना पाहत होता. पण तो एक शब्दही त्यांना काही बोलत नव्हता. की अंजली, तू हे कोणत्या प्रकारचे कपडे कोणासमोर घालून आली
आणि तू कशी वागतेस हे? मग मला असं वाटत होतं की तो वहिनींना फार घाबरत असावा. मग वहिनी किचनमध्ये स्वयंपाकासाठी गेल्या. अधूनमधून मी त्यांच्याचकडे पाहत होतो. पण वहिनींचं पूर्ण लक्ष माझ्याकडेच होते. जेव्हा जेव्हा आमच्या नजरा एकमेकांना भेटायच्या, तेव्हा वहिनी आपल्या हाताची बोटं स्वतःच्या ओठांवर फिरवत होती. तिच्याकडे पाहून मला फारच विचित्र वाटत होतं. पण वहिनी असं का वागत असावी? तिला माझ्याकडून काही हवं तर नाही ना? मग स्वयंपाक झाल्यावर आम्ही तिघही जण सोबतच जेवणाला बसलो. सेल्फ सर्व्हिस ठेवली होती वहिनींनी जेवणासाठी. ज्याला जे लागेल ते त्याने आपल्या हाताने घ्यावे. आकाश एक शब्दही न बोलता मुकाट्यात जेवण करत होता आणि मी इकडं खाली मान टाकूनच जेवणाकडे लक्ष देत होतो. मग वहिनी माझ्याकडे पाहत मला म्हणाल्या, "भाई साहब, पेट भर के खाना खाना. मेरे हाथ का खाना बहुत स्वादिष्ट होता है. जो भी पहली बार खाता है वो मेरी तारीफ करना भूलता नहीं. आपको सच में अच्छा ही लगा ना मेरे हाथों का खाना?" तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "भाभी, जिस तरह आप दिखने में सुंदर हो, उसी तरह आपने आपके हाथों से ही खाना बहुत सुंदर बनाया है." तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "सच में भाई साहब, मैं इतनी सुंदर दिखती हूँ? मगर जिसने मेरी सुंदरता देखी है, उन्होंने कभी मेरी ऐसी तारीफ नहीं की। हाँ, करेंगे भी कैसे? उनको सुंदरता की पहचान ही कहाँ करनी आती है? उनको तो मुझे ढंग से खुश रखना भी नाही आता." वहिनी असं बोलल्यानंतर आकाश सरळ जेवण करून आपल्या रूममध्ये गेला आणि मी वहिनींकडेच पाहत राहिलो आणि स्वतःशीच विचार करू लागलो, "अरे बापरे! या बाईचा स्वभाव तर फारच खतरनाक वाटतोय." आकाशही एक शब्द न बोलता निघून गेला. मग मला वाटत होते की या दोघांमध्ये काहीतरी झालं असावं. आपल्यालाच काहीतरी निष्कर्ष काढायला हवा आणि या दोघांना आनंदित ठेवायला हवं. मग मी पण माझं जेवण संपवून माझ्या रूमवर निघण्याची तयारी करू लागलो. तेव्हा वहिनी मला म्हणाले, "अरे भाई साहब, आप कहाँ चले? आज रात भर यही रुक जाओ. कल से अपने रूम में चले जाना." त्यावर मी वहिनींना म्हणालो, "भाभी, मुझे जाने दो. क्यों आप दोनों के बीच में दीवार बन के मैं खड़ा रहूं? मैं मेरे घर में ही ठीक हूँ." तेव्हा वहिनी परत मला म्हणाल्या, "भाई साहब, आपको तो आपके घर में ही रहना है. आज आप हमारे मेहमान हो और मेहमान को इस तरह घर से रात के समय में नहीं जाने देते. ये रीति रिवाज आहे हमारा." वहिनी एवढ्या फोर्स करतच होत्या म्हणून मी पण त्यांना नाही म्हणू शकलो नाही. मग जोपर्यंत त्यांचे किचनचे काम आटोपत नाही तोपर्यंत मी त्याच ठिकाणी बसून मोबाईल पाहत बसलो. मग वहिनींचं सर्व आटोपून झाल्यावर त्या एक उशी घेऊन माझ्याजवळ आल्या आणि माझ्या शेजारीच अगदी चिटकून बसल्या. आम्हा दोघांना भेटायला फक्त 2-3 तासच झाले होते. पण इतक्या लवकर वहिनी माझ्या जवळ अशा बसतील याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. मग मी स्वतःहूनच उठून समोरच्या सोफ्यावर जाऊन बसलो. कारण त्यांच्या शेजारी असं मला बसलेलं पाहून जर आकाशने पाहिलं तर तो काय विचार करेल? मग वहिनी परत त्यांच्या जागेवरून उठून माझ्या शेजारी येऊन बसल्या. मग मी त्यांना म्हणालो, "भाभी, आप ऐसे मेरे बगल में इतने नज़दीक मत बैठो. अगर हम दोनों को आकाश ने देख लिया तो वह मेरे बारे में क्या सोचेगा?" त्यावर वहिनी मला म्हणाली, "तुम सब मर्द लोग एक जैसे ही होते हो, डरपोक टाइप के. अरे, इतनी सुंदर शादीशुदा औरत तुम्हारे बगल में बैठी है और तुम्हें अपने दोस्त की पड़ी है. रुको, मैं अभी तुम्हारे दोस्त का मैटर ही क्लोज करके आती हूँ." मग वहिनी आपल्या जागेवरून उठून सरळ त्यांच्या बेडरूमजवळ गेल्या आणि त्यांनी बेडरूमच्या दारालाच बाहेरून कडी लावली आणि परत त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या. मग मला त्या म्हणाल्या, "अब तुम्हारे दोस्त यहाँ नहीं आएंगे. अब तो मैं बैठ सकती हूँ ना आपके बगल में?" त्यावर मी वहिनींना म्हणालो, "ठीक है भाभी, अभी आप मेरे बगल में बैठ सकती हो." मग वहिनी मला म्हणाल्या, "भाई साहब, आपकी शादी नहीं हुई है क्या अभी तक?" तेव्हा मी वहिनींना सांगितले, "नहीं भाभी, मैंने अभी तक शादी नहीं की."
वहिनी मला म्हणाल्या, क्यों नहीं की शादी, कुछ प्रॉब्लम था क्या? अभी तो आपकी उम्र भी तो 30 साल के आसपास हो गई होगी. त्यावर मी वहिनींना म्हणालो, भाभी, पहले मैं पूरी तरह से सेट होना चाहता था. अभी तो मुझे नौकरी लगे हुए 5 साल ही हुए हैं. इन 5 सालों में ना मेरे पास खुद का घर था, ना ही घर के खर्चे का इतना पैसा था. तो कैसे मैं सब कुछ मैनेज करता. इसलिए मैंने शादी करने का प्रोग्राम कैंसिल किया. अभी मैं पूरी तरह से सेटल हो चुका हूँ. मेरे से बड़ी बहन की भी शादी मैंने करवा दी. बस अब कोई अच्छी लड़की मिल जाए, फिर उससे मैं शादी करने के लिए तैयार हूँ. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, मेरी बात का बुरा मत मानना भाई साहब, क्योंकि आज शाम को मैंने जब आपको पहली बार देखा, तब से मेरे दिमाग में एक ही ख्याल आ रहा है कि मेरी छोटी वाली बहन की शादी मैं आपसे करवाना चाहती हूँ. वो मुझसे भी काफ़ी सुंदर और खूबसूरत दिखती है. मैं आपको उसका फोटो मेरे मोबाईलमध्ये दिखाती हूँ. मग वहिनींनी लागलीच आपला मोबाईल उघडला आणि मला त्यांच्या बहिणीचा त्या फोटो दाखवू लागल्या. पण वहिनींची बहीण वहिनींपेक्षा कमी सुंदर दिसत होती. त्यावर मी वहिनींना म्हणालो, भाभी, एक बात बोलूं? आपकी बहन से ज़्यादा आप मुझे बहुत खूबसूरत दिख रही हो. शायद ऐसा होता कि आप इस फोटो में होती और आपकी बहन मेरे दोस्त की बीवी होती ना, मैं एक झटके में आपको शादी के लिए हाँ बोल देता. मगर हमारी ऐसी किस्मत का. तेव्हा वहिनीने लागलीच माझ्या खांद्यावर एक थाप मारली आणि त्या मला म्हणाल्या, भाई साहब, आप भी काफ़ी मजाकिया लगते हो. आपको मैं सच में इतनी खूबसूरत दिखती हूँ. मगर भाभी, मुझे एक बात समझ में नहीं आई. आप आकाश से इतनी नाराज क्यों रहती हो? आपके और आकाश के बीच में कुछ झगड़ा तो नहीं हुआ है ना, मैं आने से पहले? क्योंकि आकाश आपसे बात करने के लिए काफ़ी डरता है. कुछ कह नहीं पाता आपके सामने. त्यावर अंजली वहिनी मला म्हणाल्या, किस मुंह से कहेंगे? उनकी मेरे सामने खड़े रहने की भी हिम्मत नहीं होती. ऐसा डरपोक आदमी मैंने मेरी जिंदगी में पहली बार देखा. अगर आप मुझे उनके सामने भी किस कर लोगे ना, तब भी वो आपको और मुझे कुछ नहीं बोलेंगे. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी, ऐसी कौन सी बात वो आपसे छुपा रहा है जो आपको खुलकर नहीं बताना चाहता और उस वजह से उसको इतना शर्मिंदा होना पड़ रहा है. मग वहिनी मला सांगू लागली, भाई साहब, हमारी शादी को तकरीबन 1.5 साल हो चुके हैं. इन 1.5 साल में आपके दोस्त ने मेरे साथ एक बात भी सुहागरात मनाई नहीं है. इनको बैंक में नौकरी होने की वजह से मेरे पिताजी ने मेरी शादी आकाश से करवाई. मगर जैसे ही सुहागरात की रात आई, आपके दोस्त कमरे में आए ही नहीं. पूरी रात मैं उनका इंतजार कर करके थक गई. सुबह जब मेरी आँख खुली, तब आपके दोस्त इसी सोफे पर सोए हुए थे. मुझे लगा कि शादी की भागा-दौड़ी में आपके दोस्त काफ़ी थक गए होंगे, इसलिए वह रूम में नहीं आए. मगर 10 दिन होने के बाद भी आपके दोस्त कमरे में नहीं आते थे. मैं उनके पास जाने की कोशिश करती, तो वह मुझसे दूर भागते. अभी भी वो अकेले ही सोए हैं. इनकी जगह कोई और आदमी होता, तो वो मुझ जैसी सुंदर बीवी को कभी नहीं छोड़ता. हर वक्त मेरे आगे पीछे ही घूमता रहता. त्यावर मी वहिनींना म्हणालो, भाभी, आपको कब पता चला कि आकाश आपसे दूर क्यों रहता है? तेव्हा वहिनी म्हणाली, एक दिन आपके दोस्त बाथरूम में नहा रहे थे. जब उनका नहाना हो गया, तब उन्होंने मुझे आवाज़ लगाई और मुझसे टॉवेल मंगवाया. मैं वहाँ आने से पहले ही उनका हाथ बाहर ही टॉवेल लेने के लिए उन्होंने निकाल के रखा था. फिर बाद में मैं वहाँ से जाने लगी, तब उन्होंने दरवाज़ा खुला ही छोड़ दिया था. फिर जब मैंने सामने वाला दृश्य देखा, तब मेरे पैरों तले ज़मीन खिसक गई, क्योंकि मेरा पति मर्द नहीं बल्कि नामर्द आदमी है. तब मुझे इस बात का पता चला. मैं अपने आप पर कोसने लगी, क्योंकि उस पति से मुझे कभी बच्चों की प्राप्ति नहीं होने वाली थी. मेरी नज़र में उनकी अब कोई व्हॅल्यू नाही थी. आता रात्रीचे 12 वाजले होते. मलाही झोप लागत होती. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, अब मुझे काफ़ी नींद आ रही है.
मैं सोता हूँ और आप भी सो जाओ. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, अभी तो आप बगल में ही रहने वाले हो, तो रोज आपसे मुलाकात होती रहेगी. काफी अच्छा लगा आपसे बातचीत करके. चलो, मैं जाती हूँ. गुड नाईट. असे बोलून वहिनी झोपण्यासाठी गेल्या. मग सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा 8 वाजले होते आणि आकाश तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघतच होता. मग तो मला म्हणाला, अजय, तुम भी जल्दी से तैयार हो जाओ. मैं अब भी बाहर से नाश्ता लेके आता हूँ. आकाश जसाही बाहेर गेला, मग मी उठून अंघोळीसाठी बाथरूमजवळ आलो आणि त्याच वेळेस बाथरूममधून वहिनीही अंघोळ करून बाहेर आल्या. त्यांच्या अंगाला आकाशी कलरचा टॉवेल गुंडाळलेला होता. त्यात त्यांची सुंदरता अधिकच खिलून दिसत होती. जसेही आमच्या नजर झाल्या तेव्हा वहिनी माझ्याकडे पाहून हसत होत्या आणि इकडे मला त्यांना पाहून कसे तरी होत होते, कारण ती माझ्या मित्राची बायको होती. वहिनी अजूनही त्याच ठिकाणी उभ्या होत्या. मग मीच खाली मान घालून हॉलच्या दिशेने जाऊ लागलो. मी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा वहिनी अजूनही माझ्याकडेच पाहत होत्या. मग हळूहळू त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या. आता मला लवकर अंघोळ करायची होती, म्हणून मी पण बाथरूमजवळ आलो. पण वहिनींच्या रूमचा दरवाजा हा अर्धवट उघडाच होता. मग मलाही वहिनींची सुंदरशा पाहण्याची इच्छा होत होती, म्हणून मी हळूच त्यांच्या रूमजवळ आलो आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण वहिनी चक्क आपल्या अंगावरील टॉवेल बाजूला ठेवून ब्रा घालत होत्या. त्यांचे ते दृश्य पाहून मला असं वाटत होते की आताच माझ्या दोघं हातांचा स्पर्श त्यांच्या त्या ठिकाणी करावा. मग त्यानंतर त्यांनी काळ्या रंगाचा गाऊन अंगावर चढवला आणि अचानक त्या मागे वळाल्या. मग आमच्या नजर परत झाल्या. मी वहिनींकडेच पाहत होतो. आता वहिनी माझ्या दिशेने येऊ लागल्या होत्या. मला खूपच भीती वाटत होती. मग मी त्या ठिकाणी न थांबता लागलीच बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेलो. पण या ठिकाणचे दृश्य पाहून अजूनच माझे डोकं चक्रावून गेले. कारण वहिनींचे आतले कपडे तेही वेगवेगळ्या कलरमध्ये हँगरमध्ये टांगून ठेवले होते. कोणत्या कपड्यांना स्पर्श करावा मलाच कळत नव्हते. सर्वच कपडे खूपच सुंदर दिसत होते. मग मी पिंक कलरच्या कपड्याची चॉईस करून हळूच वहिनींच्या टांगलेल्या ब्राला स्पर्श करू लागलो. असे वाटत होते की वहिनी तो ब्रा घालून माझ्या समोरच उभी आहे की काय. मग मी माझी अंघोळ करून व तयार होऊन बाहेर आलो. वहिनी किचनमध्ये प्लेटा काढतच होत्या आणि तेवढ्यात आकाशही ब्रेकफास्ट घेऊन घरात आला होता. मग आम्ही तिघांनी मिळून ब्रेकफास्ट करायला सुरुवात केली. त्यावेळेसही वहिनी हळूहळू त्यांच्या पायाचा स्पर्श माझ्या पायाला करत होत्या. वहिनींच्या पायाचा स्पर्श माझ्या पायाला होताच माझ्या अंतर्मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली. आता सकाळचे 9:30 झाले होते. आम्हालाही बँकेत जायला उशीर होत होता. म्हणून मी आकाशला म्हणालो, चलो आकाश, नहीं तो देर हो जाएगी हमें. तेव्हा वहिनी आकाशला म्हणाली, आकाश जी, आप बैंक में जाओ. मैं अजय भाई साहब को कुछ देर बाद भेजती हूँ. मुझे इनसे मेरे बहन के बारे में शादी की बात करनी है. मग आकाश ठीक आहे म्हणाला आणि तो बँकेला जाण्यासाठी निघाला. आम्हाला असे वाटले की तो खरंच निघाला असावा, पण त्याच्या मनातही आमच्या दोघांबद्दल शंका येत होत्या. म्हणून खूप वेळा नंतर तो परत घरात आवाज न करता गुपचूप येऊन लपून राहिला आणि मी वहिनींना म्हणालो, भाभी, मैंने आपको आपकी बहन के बारे में बता तो दिया था ना, फिर आज वही बात करने के लिए आपने मुझे क्यों रोका. वहिनी अगदी माझ्याजवळ येऊन मला म्हणाल्या, भाई साहब, मैं अपनी बहन के बारे में आपसे बात करने के लिए आपको नहीं रोका, बल्कि आप मुझे खुश कर सके इसलिए मैंने आपको रोका है. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, मैं आपकी बात कुछ समझ नहीं पा रहा हूँ, जरा सीधा सीधा बताओगे. मग वहिनींनी सरळ माझा हात त्यांच्या हातात पकडला आणि मला त्यांच्या बेडरूममध्ये त्या घेऊन आल्या. आता मी आणि वहिनी अगदी शेजारीच बसलो होतो. अजूनही माझे दोघं हात वहिनींच्या हातातच होते.
मग वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, आप मेरी बहन से शादी करो या ना करो, उससे मुझे कोई लेना देना नहीं है, मगर मैं आपसे एक खुशी मांग रही हूँ जो हर पत्नी अपने पति से चाहती है। मैं बहुत दिनों से उस खुशी को पाने के लिए बेकरार हूँ और तड़प रही हूँ। अगर तुम मुझे खुश कर दोगे तो जो तुम बोलोगे मैं पूरी जिंदगी भर तुम्हारे लिए करने के लिए तयार हूँ, बस मना मत करना. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, आप मेरे दोस्त की बीबी हो. त्यावर वहिनी मला म्हणाल्या, दोस्त की बीबी को कपड़े बदलते हुए देख सकते हो, मगर मुझे खुश नहीं कर सकते. ये कौन सा तरीका हुआ. आता मला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. वहिनींनी तर माझा पॉइंटच पकडला. आता मला त्या जे बोलतील तेच करावे लागेल असे मला वाटत होते. मग मी वहिनींना म्हणालो, किस तरह की खुशियाँ आप मुझसे चाहती हो भाभी. त्यावर वहिनी मला म्हणाली, आप कुछ मत बोलो, मैं जैसे करती हूँ तुम बस मुझे सपोर्ट देते रहना. त्यावर मी वहिनींना ठीक आहे म्हणालो. आता वहिनींनी माझ्याकडे सरकू लागल्या होत्या आणि हळूच त्यांनी त्यांच्या गाऊनची वरची दोघंही उघडायला सुरुवात केली. तेव्हाच माझे लक्ष वहिनींनी घातलेल्या आतल्या कपड्यांवर गेले. मग वहिनीही माझ्याकडे पाहू लागल्या की मी त्यांच्या कोणत्या ठिकाणी पाहत आहे. मग वहिनींनी हळूहळू त्यांचे ओठ माझ्या ओठांजवळ आणले. मी एकटक नजरेने त्यांच्या ओठांकडेच पाहत होतो. मग तेव्हाच वहिनींनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला, त्यामुळे लागलीच मी माझे ओठ वहिनींच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो आणि हे सर्व दृश्य आकाश उघड्या असलेल्या दाराच्या फटीतून पाहत होता. परंतु तरीही तो काही करू शकत नव्हता. मग हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि मी वहिनींसोबत भरभरून प्रेम करू लागलो. आज मी बँकेची दांडीच मारली होती, कारण संभाजीनगरमध्ये आल्यावर दुसऱ्याच दिवशी माझ्या नशिबात एवढी सुंदर बाई येईल याची मी कधी आयुष्यात कल्पनाही केली नव्हती. आम्हा दोघांना अशा अवस्थेत पाहून आकाश सरळ बँकेसाठी निघाला आणि संध्याकाळी जेव्हा तो घरी आला त्यावेळेसही त्याने परत अंजली वहिनींना माझ्या मिठीतही पाहिले. आकाश पुढच्याच हॉलमध्ये बसून आम्हा दोघांची वाट पाहत होता आणि तिकडे मी आणि वहिनी भरभरून प्रेम करत होतो. आता मी शेजारच्या घर मालकाला त्याच्या घराची चावी परत केली होती. आता मी आकाशच्याच घरी वहिनीसोबत राहू लागलो होतो. काही महिन्यानंतर माझ्यामुळे वहिनींना एक छान बाळ झाले. त्या बाळाची त्यांना भरपूर दिवसापासून आतुरता होती, पण तो त्यांना आकाशपासून मिळतच नव्हता. म्हणून त्या बाळालाही त्यांनी माझेच नाव दिले. अशा प्रकारे मित्राच्या बायकोच्या मित्रासमोर ब्रा खाली करून आज मी तिचा दुसरा नवरा म्हणून त्यांच्याच घरात राहू लागलो होतो.